नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत। या चॅनलवर आपण दररोज हवामानाच्या नवीन अपडेट्स देत असतो। तर तुम्ही पाहू शकता जो काही 1 पासून 7 पर्यंत जो काही वातावरणामध्ये सूर्यदर्शन आणि मोकळीक होणार होती, यामध्ये थोडेफार बदल झालेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो काही 1, 2, 3 जे काही तारखा आहेत, या ठिकाणी जो काही मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा कोकण एरिया आहे आणि तसेच जो काही या कोकण एरियाच्या साईडचे जिल्हे म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पालघर या ठिकाणी जो काही कोकण साईडचा एरिया आहे, म्हणजे जो काही पश्चिम या जिल्ह्यांचा पश्चिम एरिया, या ठिकाणी सुद्धा पावसासाठी कायम पोषक वातावरण असते। या ठिकाणी सरीवर सरी यासारखा रिमझिम प्रकारचा पाऊस कायमच या 7 दिवसात सुद्धा राहणार आहे, पूर्णपणे बंद होणार नाही। परंतु याच वातावरणामध्ये थोडेफार बदल होत आहेत। या ठिकाणी तोच पाऊस थोडा प्रमाणात पुढे सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन सरकण्याची शक्यता आहे। तुम्ही पाहू शकता जो काही 4-5 जो काही तारीख आहेत, या ठिकाणी ढगाळ वातावरण वाढलेल्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे। जो काही 5 तारखेचा जो काही टायमिंग आहे, 5 जून गुरुवार या दिवशी जो काही दुपारनंतर जो काही हवामानामध्ये बदल होणार आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो मालेगावचा एरिया आहे, तसेच मालेगाव जो काही छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हा इंदापूर, बारामती हा एरिया आहे, या ठिकाणी सुद्धा वातावरणामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे। या ठिकाणी सुद्धा तुम्हाला थोड्याफार प्रमाणात गुरुवार 5 जून या ठिकाणी पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही अजून पाहू शकता थोड्या बारामती, इंदापूर या ठिकाणी 10 मिलीमीटरपर्यंत आपल्याला दुपारनंतर गुरुवारी पाऊस पडलेला पाहू शकतात, असा अंदाज मी तुम्हाला देत आहे। तर तुम्ही अजून वडूज जो काही पिलाव, अकलूज हा एरिया आहे, हा या ठिकाणी सुद्धा जो काही म्हसवड, शिंगणापूरचा एरिया, या ठिकाणी सुद्धा दुपारून आपल्याला पाऊस पडलेलं पाहायला मिळू शकतं। जो काही 5 जूनचा हा हवामान अंदाज तुम्हाला देत आहे। याच ठिकाणी जो नाशिक एरिया आहे, निफाड, येवला, कोपरगाव, संगमनेर, मनमाड, मालेगाव, जो काही सटाणा हा एरिया आहे, चाळीसगाव, तळवड या ठिकाणी सुद्धा 10 ते 12 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे। फक्त याच दिवशी या ठिकाणी हवामानामध्ये बदल, स्थानिक वातावरण निर्मिती होत आहे। माणूस आपल्या प्रदूषण काही सोडत नाही आणि हवामानसुद्धा त्याच्या मनमर्जीनं कधीही बदलताना आपल्याला दिसत आहे। याच गोष्टीचा हा परिणाम आपल्याला दिसणार आहे। 5 तारखेनंतर दुपारून मात्र महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। तुम्ही पाहू शकता जो काही जो काही मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर आहे, या ठिकाणी सुद्धा जळगाव, जामोद, तेलनार ही काही मध्यम इकडचे जे काही आहेत, त्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे। तर तुम्ही पाहू शकता गुरुवारी हा आपल्याला हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे। नंतर शुक्रवारी 6 तारखेला मात्र कोरडं वातावरण राहणार आहे। नंतर 7 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्येच जो काही आपला मान्सूनचा पाऊस असतो, हा पाऊस आपल्याला चालू झालेला पाहायला मिळणार आहे।